1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची बैठक सुरू. शरद पवार ठाकरे बंधूंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा कराराबाबत धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी सुरू. स्टॅम्प ड्युटी परत करण्याचे आदेश मी देऊ शकत नाही. गोखले बिल्डरच्या वकिलांच्या मागणीनंतर धर्मादाय आयुक्तांकडून स्पष्ट. जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल. गरज पडल्यास पोलीस आयुक्तांनाही भेटणार धंगेकरांची माहिती. आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी बच्चू कडू आज मुंबईत येणार. बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार. तर 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचा विधान. जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी. काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव प्रतिडावानंच मोडावा लागणार, जरांगे पाटलांचं विधान. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका, पण कर्जमाफीसाठी लागणारा वेळ द्यावा लागेल. बैठकीमधून तोडगा काढू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. बच्चू कडू लढवय्ये नेते, 7/12 कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू. बच्चू कडूंच्या आंदोलनावरून खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. रक्षकच भक्षक झालेत, महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफारसाठी रणजितसिंह निंबाळकरांचा दबाव होता. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वर्षा गायकवाडांचा आरोप. 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी. ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार. राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार. मोर्चाचं नियोजन अनेक दिवसांपासून सुरू. प्रश्न भाजपला नाही तर निवडणूक आयोगाला आहे, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. तर ठाकरेंचा मोर्चा केवळ फॅशन शो, नवनाथ बन यांची टीका. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम. मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीची 2दा नावं, मात्र दोन्ही नोंदींमध्ये फोटो वेगळे. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी पोलिसांचा कोर्टामध्ये अहवाल सादर. रमणी प्रकरणी रोहित पवारांनी माफी मागितली नाही, कोकाटेंकडून कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित. 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री आदित्य तटकरेंचं आवाहन. पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. अकोल्यामध्ये नुकसान भरपाईतून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5, 8 आणि 3 रुपये अशी रक्कम जमा. शेतकऱ्यांची थट्टा करणं थांबवा, निवेदनातून विनंती. वाशिममध्ये बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा. रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर पोलीस बंदोबस्त. मालेगाव टोलनाक्याला छावणीचं स्वरूप. पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर. घायवळ टोळीमधील अमोल लाखेनं फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्याचे कागदपत्र वापरले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचे आदेश. गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचेही निर्देश. महिला विश्वचषकामध्ये आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर सेमीफायनलची लढत. दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार.